कशात मित्रांनो, आज आपण चाललो कोकणात गणपती उत्सवासाठी. चला कशात बरे आहात ना, बरेच राहा. चला आपण जाऊया आता पुढे कोकणात. तर पप्पा तयारी करतायत. डायरेक्ट भेटू ST 100 रुपयामध्ये ST. आज तर वाजलेत बघा की अजून ST आली नव्हती. आत्ता त्यांनी फोन करून सांगितलं आली ST, संपवतं म्हणून भेटली ना. त्याला भेटूया पुढे. मी काय सामान बघा, एवढं ते सामान फक्त एक वाढलं आहे. आपलं हे आहे काय स्पीकर आहे आणि ही बॅग आहे, पावसामुळे भिजायला नाही पाहिजे. आणि छोटी मिनी बॅग आहे. चला पप्पा बघा बोलतायत लेट आली म्हणून. चला भेटूया पुढे. मित्रांनो आरती चालू आहे मंडपात. तर त्याला भेटूया पुढे डायरेक्ट. आता गणपती डेकोरेशन चालू आहे. आनंदी नगराचा राजाचा आरतीचं आगमन आहे. त्याला भेटूया पुढे. मित्रांनो हे आनंदी नगराचं डेकोरेशन आहे. आज आगमन आहे आणि आजच चालू आहे. चला आता भेटूया पुढे. हे काय करतात माहिती नाही. चला मित्रांनो गर्दी बघा किती आहे. आणि आता आपण कोकणात जाणार आहे एवढ्या गर्दीमध्ये. त्याला आता ST येते की नाही बघतोय. आता पुरली आहे, येईल अजून 10 मिनिटामध्ये. चला भेटू पुढे. मित्रांनो 8:30 झालं, अजून गाडी नाही आली आहे. आणि क्राऊड बघा, हा क्राऊड आहे, हा भरपूर क्राऊड आहे. अजून ST नाही आली. तर मित्रांनो बस आलेली आता आहे बघा. आता लवकर होऊन जाईल लगेच. निघू आज नारळ बिरळ आणायला. दांदळ आहे आणि इथे पप्पा आहे. आता जस्ट निघाली आहे. मला वाजले किती दाखवतो थांबा. हे बघा आता आम्ही निघालो आहे. परत गाडी त्यांनी आता आपल्या सोयीसाठी आणलेली आहे. आपला स्वतःचा व्यवसाय घेऊन त्या माणसाने आमचे गौरव डॉक्टर आहेत, आमच्या अप्पापाड्यामध्ये स्थानिक आहेत, त्यांनी आज ही गाडी इकडे आणली आहे. त्याप्रमाणे आमच्या BJPचे कार्यकर्ते आणि चांगले कार्यकर्ते पेडणेकर साहेब हे पण इथे उपस्थित आहेत. आणि आमचे मुळे काका आज इथे नाहीत, पण मुळे काकांच्या मार्फत दरवर्षी आपल्या सर्व गणेश भक्तांना ही अशी एक सोयीस्कर एक मुबलक त्यांची सेवा म्हणून गाडी सोडली जाते. खूप खूप धन्यवाद. आणि एकदा डॉक्टर साहेबांसाठी ट्रेन की सुविधा मैं दूंगा डायरेक्ट बोरीवली से कनकौली के लिए. अगली बार गणपति में जो है आपको गाडी फेल झाली किंवा गाडीला कुठल्याही प्रकारचा खोळंबा झाला, ड्रायव्हरला एकाही प्रकारे कोणी शब्द बोलता कामा नये. गाडी स्लो जाते आहे किंवा गाडी थांबली आहे, कुठलाही आपल्या कानापर्यंत येता कामा नये. ड्रायव्हरला जर त्याला वाटत असेल त्याच्या डोळ्यावरती झोपेचं काय घेत असेल तर तो देशासाठी स्वतः रिलॅक्स करून घेतो. आपला जीव सर्वांना त्याच्या हातामध्ये. त्यामुळे त्याला मित्रांनो मला वाटलं की तिथे आग लागली, पण नंतर काकीने सांगितलं की आग नाही, तिथे एक फॅक्टरी दूर येतो त्याचा. मित्रांनो आता जेवायसाठी थांबलोय 2 वाजले. पेन कुठे आलो का? पेनमध्ये आता पेनला आलो आहे. तर जेवणार आहे बघा, हॉटेल आहे. आणि जरा लेट आल्यावर 2 वाजता सुटली आताची शाळा. 2 वाजता सुटली आता. तर मित्रांनो आता मी इथून व्हॉइस कारण बाहेरचा आवाज जास्त आहे आणि मी व्हिडिओ फक्त काढले. इथून पहिला पाऊस चालू झाला, नंतर पाऊस किती पडतोय तुम्ही फक्त बघत. मित्रांनो मला खरं सांगू लय गर्दी होती, लय म्हणजे लय. किती ST आहे बघा, किती गाड्या आहे बघा. अजून भरपूर होत्या. आम्ही इथे ना कमीत कमी एक रात्र पूर्ण ना इकडेच काढली आम्ही पुढे. मित्रांनो आला असं आहे. आताच भजी खाल्ली ब्रँड डान्स करून तो म्हणजे आता खातो आणि आता चाय आणि आता चाललो उतरलो आहे. चला भेटूया पुढे. कांदा भाजी एन्जॉय करूया. चाय पण दिली आहे त्यांनी. इकडे जाऊन आपल्याला परत जाम करणार.
काय चाय पितो आणि ड्रायव्हर काका झोपले तर भेटूया पुढे. मित्रांनो तुम्हाला खरं सांगू एवढा व्ह्यू भारी होता ना माझ्या फोनची क्लॅरिटी होती म्हणून नाही तर आयफोनपासून एवढं चांगली फुटेज आली असेल एकदम खतरनाक व्ह्यू होता. तुम्ही बघा हा बघा दुसरा पण बघा किती खतरनाक व्ह्यू मला लय आवडला म्हणजे लय हे ना मी भले लेट आलो सकाळी आलो पण मला हे लय आवडलं तो एक आणि हा एक लय भारी होता मला लय आवडलं. मित्रांनो आता असे 8 वाजले आणि अजून कुठे पोचले ते काका सांगतो. काका कुठे पोचला आता? आता आपण पोचलोय माणगाव. माणगावनंतर येणार खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, नंतर राजापूर. रात्री आम्ही निघालोय 10:30 वाजता. ट्रॅफिक खूप जाम आहे. खूप जाम आहे हे बघा. आता मला वाटतं 4-5 वाजतील आता घरी पोचायला. बघूया किती वाजता. मित्रांनो किती ट्रॅफिक आहे बघू शकताय. पुढची लेन चालू पण आमची लेन अजून चालूच नाही झाली आहे. ते ही चालू झाल्याच्या नंतर आमची चालू होणार. आम्ही किती टाईम बहुतेक ते एसटेच आहेत तर त्याने मनसेने सोडलेल्या भाजपने. चला आता भेटूया पुढे किती वाजता बघूया. मित्रांनो बघू शकता किती मोठं भयंकर ॲक्सिडेंट झालं. कसं झालं माहिती नाही आम्ही येत होतो तेव्हाच बघितलं किती भयंकर ॲक्सिडेंट झालं. मित्रांनो किती निसर्गरम्य वातावरण आहे बघा. पाऊस पडतो त्याच्यावरती समोर डोंगर आहे. किती निसर्गरम्य वातावरण आहे. भारी मजा येते बघायला. मित्रांनो आत्ताशी मी तळ्यात आलो आहे. मी बसलेलो रात्री 10 वाजता आणि आता आलो आहे 8 वाजता. तर चला बघूया पुढे. सॉरी बनवली नाही मधली व्हिडिओ. चला भेटूया आता पुढे कारण चार्जिंग नव्हते. आधी काय कशी आहे? मगा जरा वाट बघतोय तुझी ना. मग सका खाना पिना काय वाटे सुच आंघोळी पाणी तापवलंय ऐकलं की आणि चुलीवर ठेवून घेऊया करूया. तुम्ही मित्रांनो आता गणपती बघायला चाललो आहे आम्ही. गणपतीचं बुक केलं आहे फक्त आता कसं स्टोन बिन कुठे काय लावायचं आहे ते बघायला पाहिजे ना. कुठे कसं काय स्टोन लावायचं आहे. बाली लावायला सांगितलं तिने लावला आणि केलं. ते सगळं बघूया आणि आता ब्लॉगला एंड करूया. ते जाऊया तिथे पहिलं बघूया काय काय आहे नंतर येऊया नंतर ब्लॉगला एंड करूया. चला भेटूया पुढे. मित्रांनो आलो आहे आता गणपती बघायला. चला बघूया. आता दुसऱ्या घरात आहे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या इकडे ते लोक काम करतात. आपण डायरेक्ट तिकडे जाऊन आम्ही बघूया पाठीमागे. मित्रांनो ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. त्याला भेटूया त्या पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्यापर्यंत सामान बनवायचाच आहे. गणेश चतुर्थी उद्या गणपतीमध्ये त्याचा ब्लॉग बनवणारच आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. बाय. आणि हां खरं बोलायला विसरलं. व्हिडिओ बघितलं म्हणून थँक्यू. बाय. पण दुसरं जगाला भारी वाटेल का दरवर्षी ते पिवळं वाईट थोडं हे डोळ्यावर नाही कधी मारायचं. माझ्या डोळ्यात नाही मारायचं पटकन. हां पुढचं बोलत